आजची डिश ही चटपटीत डिश आहे आणि 2 साहित्यामध्ये बनत असतं. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. इथे मी 1 कप तांदूळ भिजण्याकरिता ठेवलेले, 3 ते 4 तास ठेवलेले. 1 कप तांदूळ घेतलेले, 3 ते 4 तास भिजण्याकरिता ठेवलेले. छान असे भिजलेले आहे आणि एका प्लेटमध्ये मी तांदूळ काढून घेतलेले. आता आपण मिक्सरचं पॉट घेऊया आणि यामध्ये तांदूळ छान असे स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेले आहे. खूप जास्त पाणी नाही ठेवायचं. आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या नंतर मी थोडेच पाणी टाकलेलं आणि छान अशी तांदूळची प्युरी बनवून घेतलेली आहे. छान असं तांदूळची प्युरी बनलेली आहे. आता आपण एक बटाटा घेऊया. बटाटा मी बॉईल करून घेतलेला. बटाट्याचे साल काढूया आणि आता आपण डिश बनवूया. बटाट्याला बारीक याच्यामध्ये कापून घेऊया, कारण बटाटा अख्खा नाही राहिला पाहिजे, म्हणून आपण बटाट्याला बारीक याच्यामध्ये कापून घेत आहे आणि मिक्सरमध्ये छान अशी बटाट्याची पण प्युरी बनवून घेत आहे. आजची डिश ही 2 साहित्यापासून बनत आहे. खूप सोपी आहे बनवण्याकरिता आणि चटपटीत डिश आहे. बटाटा बारीक कापून घेतलेला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण तांदूळची प्युरी बनवून घेतलेली होती. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण बटाटा घेतलेला आहे आणि छान अशी बटाट्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. आता आपण बटाट्याच्या प्युरी बनवताना पाण्याचा वापर नाही केलेला. सहज बटाटा आपण बॉईल करून घेतलेला आहे. छान अशी प्युरी बनलेली आहे. आता आपण तांदूळची पण प्युरी बनवून घेतलेली होती, त्यामध्ये बटाट्याची पण प्युरी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून बटाट्याची प्युरी आणि तांदूळची प्युरी आहे मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने कोणती पण डिश असो, कोथिंबीरनी छान चव येत असतं. जिरं टाकलेलं आहे 1 चम्मच. इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. थोडीच हळद टाकलेली आणि चवीनुसार मीठ. मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. तांदूळ आणि आपण बटाटा वापरलेला आहे, तर जे मिश्रण आहे ते चम्मचनी छान असं पूर्ण मिक्स होणार नाही, म्हणून आपण इथे हाताचा वापर करायचा आहे. चम्मचनी नाही करायचं, हाताचा वापर करून पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. म्हटलं चला आपण एक वेगळी डिश बनवत आहे, तर मुलांच्या खाण्यामध्ये पण जाणार, म्हणून मी इथे पुन्हा पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तीळचा वापर केलेला आहे आणि तीळनी डिशला छान चव येत असतं. कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं. तेल गरम असायला पाहिजे. तेल गरम झालं की तेव्हाच आपण जो मिश्रण बनवून घेतलेला आहे ते यामध्ये टाकूया. तेल गरम झालं की डिश जी आहे ती सहज निघत असतं. छान असे मीडियम गॅसवरच आपण पूर्ण डिश तळून घेऊया. चटपटीत डिश आहे. 2 साहित्यामध्ये बनत असतं आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यामध्येच ही डिश बनत आहे. एखाद्या वेळेला काय बनवायचं नाश्त्यामध्ये किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होत असते, तर सहज ही आपण डिश बनवू शकतो. छान अशी डिश बघा तळून घेतलेली आहे. हातानेच मिक्स करायचं, जेणेकरून बटाटा आणि तांदूळची प्युरी आहे ती पूर्ण मिक्स होणार. बघा छान असा कलर आलेला आहे आणि तळून पण झालेली आहे डिश. आणि तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपण ती जी डिश टाकणार आहे ती छान डिश कढईला सोडत असतं आणि आपली डिश छान तळून येणार. मिश्रण हाताला घेण्याच्या आधी हाताला पाणी घ्यायचं आणि तेव्हा नंतरच मिश्रण जे आहे ते छान असे बटाटा आणि तांदूळची प्युरीचं मिश्रण बनवलेलं आहे ते तेलामध्ये सोडूया, म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही. आधी पाणी घेतलेलं आणि छान असं डिश तेलामध्ये सोडलेली आहे.
छान असे आपण तांदूळ पीठ आणि बटाट्यापासून एक वेगळी डिश बनवलेली आहे. याला आपण पकोडे म्हणू शकतो. चविष्ट लागतात खाण्याकरता. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी डिश बनून तयार होता. या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे आणि नक्की बनवून बघा ही डिश. मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार. मी लाल तिखटचा वापर केलेला आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता आणि सेम प्रोसेस आहे. फक्त तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच तेलामध्ये ही डिश सोडायची आणि मीडियम गॅसवर पूर्ण डिश तळून घेतलेली आहे. बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोप्या पद्धतीने 2 साहित्यामध्ये चटपटीत अशी आपण डिश बनवून घेतलेली आहे. बघूनच वाटत आहे छान बनलेली आहे. तसेच खाण्याकरता चविष्ट लागतं. बाय बाय.